बघा, ह्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर 2019 पासून सुरू आहे। संपूर्णपणे सुरुवातीपासून अनैतिक पद्धतीने यांनी केलेलं आहे कामकाज। सुरुवातीला आम्ही सर्वसाधारण नागरिक होतो, आम्हाला या पुनर्विकासाच्या प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती नव्हती। जोपर्यंत आम्हाला ही पुनर्विकासाच्या पद्धतीची माहिती कळेपर्यंत यांनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बनवणं किंवा सर्वात आधी यांनी 2019 ला एक रिपोर्ट बनवला अति धोकादायक सोसायटीचा। 2019 चा त्यांनी एक रिपोर्ट बनवून घेतला अति धोकादायक सोसायटी। जो रिपोर्ट त्यांनी 2022 च्या डिसेंबर पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जमा केला नाही। जर तुम्हाला माहिती होतं 2019 ला या सोसायटी अति धोकादायक आहे, तर जोपर्यंत तुमचं पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तुमचं बिल्डर बरोबर जे काही आहे ते पूर्ण होत नाही, कोटेशन म्हणा किंवा टेंडरिंग म्हणा येते, मग तुम्ही त्याच्या अगोदर C1 कॅटेगरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न का केला? विदाउट टेंडरिंग तुम्ही आधी C1 मध्ये का केला? आणि जर 2019 ला तुमच्याकडे रिपोर्ट होता की ह्या धोकादायक बिल्डिंग आहेत, तर त्याच वेळेला तुम्ही महानगरपालिकेकडे हे कागदपत्र का नाही जमा केले? त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेकडून मदत घेतली असती। पण आता ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी सोसायटी हारलेली आहे, ज्यावेळेला 2024 ला यांनी 7-11 मध्ये बिल्डरला पार्टी बनवली नाही म्हणून कोऑपरेटिव्ह कोर्टामधून केस डिसमिस करून घेतली होती, त्याला आम्हाला कळत नव्हतं की नेमकं कुठे जायचंय, काय करायचंय। पण थोडं शिकत गेल्यावरती आमच्या लक्षात आलं की हे जजमेंट चुकीचं होतं, म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागितली आणि न्यायाधीश अमित बोरकरांच्या डेस्कवरती क्लिअर झालेलं आहे की 7-11 मध्ये दिलेली जी डिसमिस केलेली ऑर्डर होती ती चुकीची होती आणि ते जे पिटिशन आहे ते परत एकदा ती जिवंत करून त्याच्यावरती मेरिटवरती केस लढावा असा आदेश आमच्याकडे आहे आणि हा आदेश यांच्याकडे पण दिलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही वेकेशन बेंचवरती मांडणी पण केलेली आहे, ज्या की आम्हाला 9 जूनची तारीख मिळालेली आहे। त्यावरती यांनी एकच